श्रींचा 148वा प्रकट दिन सोहळा. मी नेहा म्हणजे हिलिंग डॉक्टर आणि हा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा म्हणजे माझ्याच गावचा प्रकट दिन सोहळा. सो मी जिथे राहते तिथे एक जुनं गजानन महाराज मंदिर आहे आणि सगळे भाविक सगळेजण आम्ही तिथे जमतो आणि पारायणं आणि प्रकट दिन सोहळा हे सगळं साजरं करतो. हे आहे गर्भगृह, जिथे श्रींची मूर्ती आहे. शांत वाटतं नेहमी आलं की. आणि असे सगळे भाविक आणि इतकी सुंदर सजावट असते. आणि लेफ्ट साईडला जे बघतो सगळा प्रसाद आहे, भाकरी, झुणका आणि बरंच काय. हे मंदिरासमोरचा असा परिसर आहे. इथे आधी गार्डन होतं, म्हणजे आताही आहे. आणि इथे सगळे आरती लोक जमतात, पारायणं होतात. आणि आम्ही निघालो आहे पालखीकडे, कारण आम्ही लेट झालो आहे. ही संध्याकाळच्या महाप्रसादाची सगळी सोय सुरू आहे, कारण संध्याकाळी मसाले भात बुंदा असा महाप्रसाद असतो प्रकट दिनाला. आणि ही आहे गजानन महाराजांची पालखी. ही पालखी मंदिरातून निघते, संपूर्ण शहरात फिरते आणि परत मंदिरात येते. वेगवेगळे भाविक, भजन मंडळी या रॅलीमध्ये आताने आपली सेवा श्रींसाठी देतात. पालखी जिथून जिथून जाते, भाविक तिथे तिथे पालखीसाठी तयार असतात आणि आपली सेवा पण देतात. महाराजांबद्दल काय सांगावं तर विदर्भातील शेगाव या ठिकाणी ते आजच्या दिवशी प्रकट झाले होते. महाराजांचे इतके चमत्कार आणि इतकं सगळं बघून आश्चर्यचकित होण्यासारखं आहे. अशी सगळी तयारी असते, सगळे भाविक आपापल्या घरासमोर तयार असतात, सगळे आनंदाने उत्साहाने सगळा पालखी सोहळा बघत असतात आणि उत्सव साजरा करत असतात. मगाशी सांगितलं तसं शेगावात आजच्या दिवशी महाराज प्रकट झाले होते. आणि शेगावाबद्दल काय बोलायचं, विदर्भात नाही महाराष्ट्रात असं ठिकाण, असं भक्तीसाठीचं स्थान, शांत, निर्मळ, इतकं सुंदर आणि सगळ्यात मेन म्हणजे शिस्तप्रिय. कुठलं पण टेन्शन असेल, बरं नाही वाटतंय, समजत नाही आहे, कळत नाही आहे, शेगावात जा, सगळे प्रश्न सुटतील, असे सगळे म्हणतात. मराठी संस्कृती, भक्ती संप्रदाय ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मला पहिलेपासूनच आवड आहे. आणि त्यात हे सगळं इतकं सुंदर सांस्कृतिक सगळं बघून, लहान मुलांना इतके सुंदर संस्कार होताना बघून खूप छान वाटते. दिंडीत इतकी सुंदर सोय असते की जितके पण भाविक, जितके पण भजन मंडळी, जितके पण लहान मुलं सहभाग घेतात, सगळ्यांसाठी उत्तम व्यवस्था, पाणी, त्यानंतर सरबत हे सगळं अवेलेबल असते. पण जल्लोष कोणाचा कमी होत नाही. आता असे सगळे उत्सव का महत्त्वाचे, तर सगळ्यांना एकत्रित यायचं असतं, सगळ्यांना आनंदी उत्साही राहायचं असतं, सगळ्यांना एनर्जी वाढवायची असते, सर्वात महत्त्वाचं मन शांत करायचं असतं. परत तेच, कशावर पण विश्वास ठेवा, पण एका तरी शक्तीवर विश्वास ठेवा, जेणेकरून आपल्याला अशांत वाटत असेल तर त्या शक्तीसमोर आपण जाऊन सगळं काय शांत करू शकतो. कुठलाच कार्यक्रम, कुठलाच सोहळा हा सहजासहजी पार पडत नाही, पण देवाकडून ते सगळं शक्य आहे. इतकी सुंदर पालखी, इतकी सुंदर व्यवस्था प्रत्येक वेळेस, प्रत्येक वर्षी कसं काय शक्य आहे? कोणामुळे? तर महाराजांमुळे. सगळे भाविक महाराजांच्या कृपेमुळे हे सगळं घडवून आणतात, आपला वेळ देतात, त्यांच्या चरणी अर्पण करतात. ऋषीपंचमी, पारायणं, कीर्तनं, प्रकट दिन सोहळा हे सगळं आमच्या या मंदिरात साजरं होतं. आणि त्यामुळे लहानपणापासूनच आमच्यावर इतके सुंदर संस्कार झाले आहेत. जेनझी असे, कलयुग असं राहणार, सगळं संपणार, संस्कृती नसणार. बघतात हे 3 चिमुकले समोरचे, काय कळत असेल, काय संस्कार होत असतील, याच्यासाठीच हे सगळे उत्सव महत्त्वाचे आहेत. रंग, भगवा, लाल, हिरवा, निळा, पांढरा सगळे एकसोबत असतात अशा सगळ्या उत्सवांमध्ये. रंगावर काय ठेवलं आहे? सगळे रंग, सगळा निसर्ग, सगळी प्रकृती आणि माणूस सगळे त्या एका शक्तीने दिले. आणि हे दृश्य बघा, हा व्ह्यू बघा, इतकं सुंदर वाटत होतं. आणि सुट्टी होती आणि प्रकट दिन होता, त्याच्यामुळे मी खास आले होते. सांगायचं एकच, विश्वास ठेवा, सगळं होतं. बस विश्वास ठेवा, गणगण गणात होते.
अशा उत्सवांमध्ये जाऊन मला तरी एक वेगळा उत्साह येतो. आणि काय हवं असतं, एक सरेंडर होणं, सगळं देऊन देणं आणि मन शांत करणं. हे मन शांत करणं हे तितकंच गरजेचं आहे. सो गणगण गणात होते.